अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा महिलांच्या आणि मुलींच्या अधिकारांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निर्णय समोर आलाय। तालिबान सरकारने नुकताच एक नवा कौटुंबिक कायदा लागू केला असून त्यामध्ये विवाह, घटस्फोट आणि बालविवाह संदर्भातील अनेक वादग्रस्त नियमांचा समावेश करण्यात आलाय। विशेष म्हणजे काही परिस्थितींमध्ये अल्पवयीन मुला-मुलींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली। त्यामुळे जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। नेमका हा कायदा काय आहे, त्यामध्ये कोणते नियम आहेत आणि याचा अफगाणिस्तानातील मुली व महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। तालिबान सरकारने प्रिन्सिपल्स ऑफ सेपरेशन बिटवीन स्पाउसेस या नावाने 31 कलमांचा नवा कौटुंबिक कायदा जाहीर केलाय। तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी या कायद्याला मंजुरी दिली असून ते अफगाणिस्तानच्या अधिकृत गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आलाय। या कायद्यात विवाह, घटस्फोट, विभक्त राहणे, पालकत्व आणि कौटुंबिक वाद यासंबंधीचे नियम नमूद करण्यात आलेत। मात्र या कायद्यातील काही तरतुदींमुळे मानवाधिकार संघटना आणि महिला हक्क कार्यकर्त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। या कायद्यातील सर्वात वादग्रस्त बाब म्हणजे एका कुमारी मुलीचे मौन हे विवाहासाठी संमती मानले जाऊ शकते अशी तरतूद करण्यात आली आहे। म्हणजेच मुलगी स्पष्टपणे काही बोलली नाही तरी तिची संमती गृहीत धरली जाऊ शकते। मात्र मुलगा किंवा आधीपासून विवाहित असलेल्या महिलेसाठी हा नियम लागू होणार नाही। त्यामुळे महिलांच्या स्वतंत्र निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या कायद्यानुसार काही परिस्थितींमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह वैध मानले जाऊ शकतात। विशेषतः वडील किंवा आजोबा जर विवाह निश्चित करत असतील तर त्यांना मोठे अधिकार देण्यात आलेत। कायद्यानुसार जर मुलगा सामाजिकदृष्ट्या योग्य असल्याचे मानले गेले आणि हुंडा धार्मिक निकषांनुसार योग्य असेल तर असा विवाह वैध ठरू शकतो। यामध्ये खियार अल बुलूक म्हणजेच वयात आल्यानंतर विवाह रद्द करण्याचा पर्याय ही संकल्पना देखील समाविष्ट करण्यात आली आहे। म्हणजे लहानपणी झालेले लग्न मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर रद्द करण्याची मागणी करू शकतात, पण त्यासाठी तालिबानच्या धार्मिक न्यायालयाची मंजुरी आवश्यक असेल। या नव्या कायद्यामुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर आणखी मर्यादा येतील अशी भीती व्यक्त केली जाते, कारण तालिबानने 2021 मध्ये पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत। मुलींना 6वीच्या पुढील शिक्षणावर बंदी, महिलांना विद्यापीठांमध्ये प्रवेश बंद, नोकरी आणि सार्वजनिक जीवनावर निर्बंध, प्रवासासाठी पुरुष संरक्षकांची अट अशा अनेक नियमांमुळे आधीच महिलांचे जीवन कठीण झाले आहे। आता नव्या कौटुंबिक कायद्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। लहान वयात गर्भधारणा, शिक्षण खंडित होणे, मानसिक ताण आणि आर्थिक अवलंबित्व अशा समस्या वाढू शकतात। महिला हक्क संघटनांचे म्हणणे आहे की हा कायदा मुलींच्या मूलभूत हक्कांना आणि कमकुवत करू शकतो, लैंगिक असमानतेचा संस्थात्मक स्वरूप देतो। तालिबान सरकारच्या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे। अनेक देश आणि मानवाधिकार संघटनांनी अफगाणिस्तानमधील महिलांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे। विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि स्वातंत्र्यावर सातत्याने निर्बंध घातले जात असल्याने अफगाणिस्तानमध्ये महिलांचे भविष्य अधिकच धोक्यात आल्याचे मत व्यक्त केले जाते। एकीकडे जगभरात महिलांच्या समान हक्कांबाबत चर्चा होत असताना दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये महिलांवर आणि मुलींवर अधिक निर्बंध लादले जात आहेत। बालविवाहासारख्या गंभीर विषयाला कायदेशीर स्वरूप दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे। तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारचे कायदे मुलींच्या भविष्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।